आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाची मॅगी। त्यासाठी ना मी हे गव्हाचं पीठ चपात्यांना मळलेलं ना त्याच्यातलंच मी अगदी थोडं काढून ठेवलंय। हे बघा, चपात्यांसाठी मळलेलं पीठ त्यातलं थोडं पीठ काढलंय। त्याला चांगलं मसळून घेऊ आणि हा साचा आहे ना शेव पाडायचा तो घेतलाय। त्याला आपण आता तेल ही जाड शेवाची ताटली घेतली। आता आपण याला ना तेल लावून घेऊ। तेल लावते मी याला। खूप छान होतात त्याच्या शेवाया। आपण पाडून घेऊ आधी। ताटलीला पण तेल लावून घेऊ। आपण तेल लावू। हे जे पीठ आहे चपात्यांचं तेच मी घेतलंय, ते आपण ह्या साच्यात चांगलं एकजीव करून टाकू। ह्याच्यात मी हे पीठ टाकलं साच्यामध्ये। चांगला बंद करून घेऊ। आता ना पाणी गरम करायला ठेवू। मी आधीच ठेवलंय, बघू किती गरम झालंय। हे बघा, मी ना पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय। त्याच्यामध्ये ना आपण थोडं तेल टाकू। थोडंसंच टाकायचं। पाणी उकळलं ना की त्याच्यामध्ये आपण शेव पाडू। आपण ह्याच्यामध्ये अशी शेव पाडू, पण मी डायरेक्ट पाडत नाही। मी आधी ताटामध्ये शेव काढून घेते, कारण समजा चुकून माझ्या हातातनं जर साचा सटकला तर पाण्यात पडेल, म्हणून मी आधी एक डिशमध्ये शेव काढून घेते। हे बघा, ही एक डिश घेतली, ह्याच्यामध्ये मी शेव काढते। तुम्ही डायरेक्ट पण टाकू शकतात। थोडा जोर लागतोय काढायला। हे बघा, आपण ना साच्याने सगळी अशी गव्हाच्या पिठाची शेव पाडून घेतली। आता हे पाणी उकळले की आपण हे त्याच्यात सोडू।
आपण शेव पाडलेली याच्यात टाकून दिली गव्हाच्या पिठाची. आता हिला शिजू देऊ चांगली. तेल टाकलं आहे ना पाण्यात, त्याच्यामुळे ते एकमेकाला चिटकत नाही. हे बघा, आता ही ना छान शिजली आहे शेव. आता आपण हिच्यातलं पाणी काढून टाकू. गॅस बंद करू आणि हिला चाळणीमध्ये ओतू. आता हे गाळणमध्ये ओतून घेतलं आपण. हे बघा, पाणी काढलं. आता ह्याच्यातवर ना मस्त थंड पाणी टाकायचं. फ्रीजमधलं एकदम थंड पाणी याच्यावर टाकायचं. आता इथे पॅन तापायला ठेवलं आहे मी. त्याच्यात आपण टाकू तेल. मॅगी बनवण्यासाठी मी घेतलं आहे बारीक कोबू चिरून घेतलं आहे, ढोबळी मिरची आहे, टमाटर आहे, हिरव्या मिरच्या आहेत, अद्रकचे तुकडे, कोथिंबीर आहे आणि मसाला मॅगी मसाला मॅजिक हे आणले. आता आपण टाकू हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या आणि अद्रकचे बारीक तुकडे करून घेतले. आता आपण हे सगळं टाकू. बघा, हिरव्या मिरच्या, अद्रक टाकून झालं. आता टाकू कांदा. गॅस मोठा करते.
जास्त काही लाल करायचा नाही, त्याला थोडा कच्चाच ठेवायचा. टाकते ढोबळ्या मिरच्या, शिमला मिर्च, टमाटर, खोबू टाकला. आता मस्त थोडंसं मीठ टाकते. टाकू थोडी मिरची पावडर, हळद, मीठ आपण आधी थोडं टाकलं, आता थोडं मीठ टाकू. मॅजिक मसाला टाकू. ह्या त्या शेवाया आपण ताटात पाडून मग गरम पाण्यात उकळवून घेतल्या आणि त्याच्यावर मस्त त्याला ह्या चाळणीत टाकून पाणी काढून घेतलं आणि त्याच्यावर फ्रीजमधलं थंड पाणी टाकलं आहे बा. मस्त मोकळ्या झाल्या शेवाया. एकदम हेल्दी नाश्ता आहे, गव्हाच्या पिठाचा आहे. आता आपण ह्या टाकू. कोथिंबीर, वेळा करून बघा, खूप छान लागते. तुम्ही बाहेरनं मॅगी आणायचं बंद करून टाकाल जर घरी तुम्ही बनवलं तर. एवढं टेस्टी लागतं.
आपण गॅस बंद करू. गव्हाची मॅगी घरच्या घरी बनवा. एकदम टेस्टी स्वादिष्ट अशी आणि हेल्दी. गव्हाच्या पिठाची म्हटल्यावर हेल्दी. याच्यावर आता गार्निशिंग करू आपण. कोबूचे तुकडे बारीक चिरले, शिमला मिर्च, टोमॅटो, कोथिंबीर, कशी वाटली रेसिपी तुम्हाला? रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, गव्हाच्या पिठाच्या शेवाया पाडल्यात, आपण ज्याला म्हणतो मॅगी. एक वेळा नक्की करून बघा.